सनातन शास्त्रमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण सगळे वेळ पाळण्यासाठी घड्याळ किंवा मोबाईल वापरतो, नाही का? सेकंद, मिनिटे, तास सगळं किती सोपं वाटतं. पण विचार करा, जेव्हा हे काहीच नव्हतं, तेव्हा आपले पूर्वज वेळ कशी मोजत असतील? इतकंच नाही तर ग्रहताऱ्यांची ती किचकट गती, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाचं अचूक गणित, ते कसं मांडत असतील? आज आपण एका अशा ग्रंथाबद्दल बोलणार आहोत जो केवळ एक खगोलशास्त्राचं पुस्तक नाहीये. असं म्हणतात की ते सनातन परंपरेचं एक कॉस्मिक ऑपरेटिंग मॅन्युअल आहे. आपण सूर्यसिद्धांत या प्राचीन ग्रंथाच्या जगात प्रवेश करणार आहोत आणि बघणार आहोत की हे ज्ञान आजच्या काळातही तितकंच महत्त्वाचं का आहे. चला, या ज्ञानाच्या विश्वात एक सखोल उडी घेऊया. सुरुवात इथून करूया की सूर्यसिद्धांत हा ग्रंथ नक्की आहे तरी काय. कारण नावावरून अनेकांना वाटेल की हा सूर्याची पूजा किंवा स्तुती करणारा ग्रंथ असेल, पण तसं नाहीये, बरोबर? अगदी बरोबर. हा कोणताही पूजाविधी किंवा भक्तिगीते सांगणारा ग्रंथ नाहीये. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक टेक्निकल मॅन्युअल आहे. टेक्निकल मॅन्युअल. हो, ब्रह्मांडाच्या गणिताचा ग्रंथ. यात ऋषींनी ब्रह्मांडाची रचना, त्याची लय आणि वेळेचं मोजमाप कसं केलं जातं हे अत्यंत सविस्तरपणे सांगितलं आहे. इट्स अप्लाइड कॉस्मॉलॉजी, नॉट जस्ट फिलॉसॉफी. अच्छा, म्हणजे यात नेमकी काय काय माहिती दिली आहे? कशाबद्दल बोलतो हा ग्रंथ? याची रचना खूपच पद्धतशीर आहे. सगळ्यात आधी येतं ते म्हणजे ब्रह्मांडाचं स्वरूप. सूर्य सिद्धांतानुसार पृथ्वी म्हणजेच भू हा एक मध्यवर्ती संदर्भ बिंदू आहे. इथेच मी तुम्हाला थांबवतो. पृथ्वी मध्यवर्ती बिंदू आहे हे ऐकल्याबरोबर आधुनिक विज्ञानाचे विद्यार्थी म्हणतील की हे तर चुकीचं आहे. सूर्य केंद्रस्थानी आहे. आणि हाच पहिला गैरसमज आहे. यावर आपण नंतर बोलूच, पण सध्यासाठी एवढं लक्षात घेऊ की हा ग्रंथ पृथ्वीवरून निरीक्षण करणाऱ्या माणसासाठी लिहिला आहे. अच्छा, म्हणजे आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लिहिलं आहे. हो, त्यामुळे सर्व गणित पृथ्वीच्या संदर्भातच मांडलं जाईल. मग याच्या भोवती सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहांच्या कक्षा म्हणजे ऑर्बिट्स यांचं गणित आहे. इतकंच नाही तर लोक म्हणजेच प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स यांचीही संकल्पना यात मांडलेली आहे. ठीक आहे, म्हणजे हा एक पृथ्वी सापेक्ष दृष्टिकोन आहे. आणि मग ग्रहांच्या गतीबद्दल काय? तेच तर सगळ्यात गुंतागुंतीचं गणित आहे. अगदी. यात सूर्याची दैनंदिन गती, चंद्राच्या कला म्हणजे लुनर फेजेस, पौर्णिमा, अमावस्या. हो, त्याचं अचूक गणित आणि ग्रहणांची सूत्र दिली आहेत. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे काही ग्रह कधीकधी आकाशात मागे जाताना दिसतात. हो हो, रेट्रोग्रेड मोशन म्हणतात त्याला. बरोबर, त्याचंही स्पष्टीकरण आणि गणित यात आहे. आणि याची अचूकता किती आहे? म्हणजे आजच्या गणिताच्या किती जवळ जातं हे? आश्चर्याची गोष्ट म्हणजे सूर्य सिद्धांतामध्ये दिलेलं सूर्याच्या एका वर्षाचं मोजमाप हे आजच्या आधुनिक विज्ञानाने मोजलेल्या वेळेच्या अगदी जवळ जाणार आहे. खरंच. हो, हजारो वर्षांपूर्वी कोणत्याही दुर्बिणी किंवा कम्प्युटरशिवाय एवढी अचूकता साधणं हेच मुळात अविश्वसनीय आहे. खरंच की. पण वेळेबद्दलची त्यांची संकल्पना कशी होती? आपल्या सेकंड मिनिटांसारखी होती का? नाही, आणि हाच यातला सगळ्यात महत्वाचा फरक आहे. आधुनिक घड्याळ वेळेला सपाट बनवतं. प्रत्येक सेकंड सारखाच असतो. पण सूर्य सिद्धांतामध्ये वेळेला एका जिवंत, कॉस्मिक लयीच्या म्हणजे रिधमच्या स्वरूपात पाहिलं आहे. म्हणजे वेळेला एक गुणवत्ता आहे. अगदी. यात वेळेचं विभाजन त्रुटी म्हणजे सेकंडाच्याही एका लहान भागापासून ते युग, कलियुग, द्वापर. हो, आणि कल्पांपर्यंत म्हणजे अब्जावधी वर्षांच्या कॉस्मिक सायकल्सपर्यंत केलेलं आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक क्षणाला त्याचा स्वतःचा एक गुणधर्म, एक वेगळी ऊर्जा असते. वाव. आणि याच मोठ्या चक्राचा भाग म्हणून नक्षत्र आणि राशी येतात, बरोबर? हो, आकाशात चंद्राच्या मार्गाचं 27 भागांमध्ये विभाजन केलं आहे. त्यांना 27 नक्षत्र म्हणतात. हे फक्त ज्योतिष नाही, तर हे आकाशातील एक नैसर्गिक घड्याळ आहे. आणि प्रत्येक नक्षत्राचा कालावधी विशिष्ट कामांसाठी योग्य किंवा अयोग्य मानला जातो. बरोबर. हे स्थिर ताऱ्यांवर आधारित म्हणजे सायडेरियन सिस्टमवर आधारित आहे. म्हणूनच भारतीय पंचांग हजारो वर्षांनंतरही ऋतूंशी जुळलेलं राहतं. पण सगळ्यात जास्त उत्सुकता ग्रहणांबद्दल आहे. आपल्याकडे ग्रहणांबद्दल अनेक अंधश्रद्धा आहेत. हा या ग्रंथाचा सर्वात सुंदर भाग आहे. सूर्य सिद्धांत ग्रहणांना कोणत्याही अंधश्रद्धेशी किंवा दैवी शक्तीशी जोडत नाही. मग तो स्पष्टपणे पृथ्वी आणि चंद्राच्या सावल्यांचं भूमिती आणि गणित वापरतो.
सावल्यांचं गणित. हो, प्युअर शॅडो मेकॅनिक्स. आणि त्यावरून ग्रहणाची वेळ, त्याचा प्रकार, त्याचा कालावधी सगळं अचूकपणे कसं काढायचं हे सांगतो. थांबा. म्हणजे राहू आणि केतू नावाचे राक्षस सूर्याला किंवा चंद्राला गिळतात, ही जी कथा आपण ऐकली आहे, ती एक कथा आहे. म्हणजे ती खोटी आहे. सूर्य सिद्धांतानुसार राहू आणि केतू हे राक्षस नाहीत. मग ते काय आहेत? ते दोन अत्यंत महत्वाचे गणितीय बिंदू आहेत. पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा या एकाच पातळीवर नाहीत. अच्छा. त्या एकमेकांना दोन ठिकाणी छेदतात. याच छेदनबिंदूंना राहू आणि केतू म्हणतात. दॅर मॅथमॅटिकल नोड्स. जेव्हा सूर्य किंवा चंद्र या बिंदूंजवळ येतात तेव्हाच ग्रहण शक्य होतं. मग गिळणे ही संकल्पना कुठून आली? गिळणे ही एक प्रतिकात्मक भाषा आहे. एका क्लिष्ट खगोलशास्त्रीय संकल्पनेला सामान्य माणसाला समजेल अशा कथेत रूपांतरित करण्याचा तो एक मार्ग होता. म्हणजे लोकांना त्या वेळेचं महत्त्व कळावं म्हणून. अगदी. पण मूळ ग्रंथ पाहायला तर त्यात शुद्ध गणित आहे, राक्षस नाही. ही अविश्वसनीय आहे. म्हणजे हा ग्रंथ शुद्ध गणित आणि खगोलशास्त्र आहे. पण मग मला प्रश्न पडतो की जर हा ग्रंथ इतका तांत्रिक आहे तर आपल्या पूर्वजांनी त्याला एवढं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व का दिलं असेल? इथेच तर सगळं काही जोडलं जातं. हाच सनातन शास्त्राचा गाभा आहे. सनातन शास्त्र हे काय विश्वास ठेवावा हे सांगण्यापेक्षा वास्तविकता कशी कार्य करते आणि मानवी जीवन त्याच्याशी कसं जुळवून घ्यावं हे सांगतं. म्हणजे एक प्रॅक्टिकल गाईड. हो, आणि याच रियालिटी मॉडेलमध्ये सूर्य सिद्धांत हा टाइम स्पेस ऑपरेटिंग मॅन्युअल म्हणून काम करतो. टाइम स्पेस ऑपरेटिंग मॅन्युअल. हे ऐकायला खूपच भारी वाटते. पण याचा नेमका अर्थ काय? सोपं करून सांगाल का? नक्कीच. पहिली संकल्पना आहे ऋत. ऋत. हो, ऋत. RITA. सनातन शास्त्राच्या केंद्रस्थानी ही संकल्पना आहे, ज्याचा अर्थ आहे कॉस्मिक ऑर्डर किंवा नैसर्गिक लय. ज्या नियमांनी ग्रह फिरतात, ऋतू बदलतात, त्या अदृश्य नियमाला ऋत म्हणतात. आणि सूर्य सिद्धांताचा उद्देश या ऋतशी जोडणं आहे. अगदी. तो सूर्याची स्थिती, चंद्राची ऊर्जा आणि ऋतुचक्र यांचं गणित मांडतो, जेणेकरून आपलं जीवन ब्रह्मांडाच्या लयीशी ताळमेळ साधू शकेल. म्हणजे निसर्गाच्या तालावर आपलं जीवन चाललं पाहिजे. यालाच अनुसरून वेळेची संकल्पना येते का? बरोबर. दुसरा मुद्दा आहे वेळ पवित्र आहे. आपण आधी बोललो की आधुनिक घड्याळ वेळेला सपाट बनवतं, पण सूर्य सिद्धांत वेळेला तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यांसारख्या विविध गुणांनी समृद्ध करतो. म्हणूनच आपल्याकडे शुभ अशुभ मुहूर्त किंवा विशिष्ट तिथींना महत्त्व आहे. हो, ही निव्वळ अंधश्रद्धा नाही. ती फेज स्पेसिफिक रियालिटी आहे. म्हणजे प्रत्येक क्षणाची एक वेगळी ऊर्जा आणि गुणवत्ता असते आणि त्या ऊर्जेनुसार काम केल्यास ते अधिक प्रभावी ठरतं. आणि याच वेळेच्या गणितावर आपले विधी आणि सणउत्सव आधारित आहेत, नाही का? अगदी बरोबर. तिसरा मुद्दा तोच आहे. विधी म्हणजे सिंक्रोनायझेशन. सिंक्रोनायझेशन. हो, यज्ञ, व्रत किंवा सण उत्सव हे केवळ पूजा किंवा सेलिब्रेशन नाहीत, तर ते कॉस्मिक सिंक्रोनायझेशन प्रोटोकॉल्स आहेत. जसं की मकर संक्रांती. उत्तम उदाहरण. मकर संक्रांती हे सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्याचं प्रतीक आहे. हा एक महत्वाचा खगोलशास्त्रीय बदल आहे. सूर्य सिद्धांतामध्ये दिलेल्या अचूक वेळेनुसार केलेले विधी मानवी चेतनेला वैश्विक ऊर्जेशी जोडतात. या अचूक वेळेच्या ज्ञानाशिवाय हे विधी फक्त रिकाम्या परंपरा बनून राहतील. आणि जे ब्रह्मांडी तेच पिंडी हा सिद्धांत इथे कसा लागू होतो? तोच चौथा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. यद ब्रह्मांडे तत्पिंडे या सिद्धांतानुसार जे ब्रह्मांडाच्या स्तरावर घडतं त्याचेच सूक्ष्म प्रतिबिंब आपल्या शरीरात आणि मनात घडतं. सूर्यचक्र आपल्या प्राणलयीवर आणि जैविक घड्याळावर परिणाम करतं. आणि चंद्रचक्र मनावर? बरोबर. चंद्रचक्र थेट आपल्या मनाच्या स्थितीवर म्हणजे माइंड फ्लक्च्युएशन्सवर परिणाम करतं. म्हणूनच पौर्णिमा अमावस्येला समुद्राला भरती ओहोटी येते आणि माणसाच्या भावनांमध्येही चढउतार जाणवतात. हे सगळं ऐकल्यावर प्रश्न पडतो की जर सूर्य सिद्धांतातील गणित इतकं अचूक आहे तर मग आजचं विज्ञान या गोष्टी का स्वीकारत नाही? याचं कारण असं आहे की दोघांचे मूळ प्रश्न आणि ज्ञान मिळवण्याची पद्धत म्हणजे एपिस्टेमॉलॉजी पूर्णपणे वेगळी आहे. एपिस्टेमॉलॉजी म्हणजे ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया. आधुनिक विज्ञान विचारतं निरीक्षकाशिवाय जगात वस्तुनिष्ठपणे म्हणजे ऑब्जेक्टिव्हली काय घडत आहे. आणि त्यासाठी ते माणसाला समीकरणातून बाहेर काढतं. हो, तर सूर्य सिद्धांत अगदी उलट प्रश्न विचारतो. तो विचारतो पृथ्वीवरील मानवी दृष्टिकोनातून ब्रह्मांड कसं दिसतं आणि त्याच्याशी ताळमेळ कसा साधायचा.
म्हणजे त्याचा उद्देशच माणसाला ब्रह्मांडाशी जोडणं आहे. अगदी. हा दृष्टिकोनातील मूलभूत फरक आहे. आणि याचमुळे तो जिओसेंट्रिक म्हणजे पृथ्वी केंद्रित मॉडेल वापरतो. हो. आणि हाच तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे, ज्याला आपण जिओसेंट्रिक ट्रॅप म्हणू शकतो. सूर्य सिद्धांतामध्ये पृथ्वीला केंद्रस्थानी मानले आहे, कारण सर्व गणना पृथ्वीवरूनच केली जाते. याला कम्प्युटेशनल जिओसेंट्रिझम म्हणतात, ऑन्टोलॉजिकल जिओसेंट्रिझम नाही. म्हणजे फक्त गणनेसाठी केंद्रस्थानी आहे, अस्तित्वासाठी नाही. बरोबर. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचं GPS. तुमचं GPS सांगतं की मॉल तुमच्यापासून 5 किलोमीटर उत्तरेला आहे. इथे संदर्भ बिंदू तुम्ही आहात. याचा अर्थ असा होत नाही की मी विश्वाच्या केंद्रस्थानी आहे. तेच. ऋषींना माहीत होतं की सूर्य शक्तिशाली आहे, पण आपल्या जीवनासाठी आणि गणितासाठी पृथ्वी हाच संदर्भ बिंदू आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे प्रतिकात्मक भाषेचा. तुम्ही म्हणालात की राहू चंद्राला गिळतो, ही प्रतिकात्मक भाषा आहे. हो. आणि ही अडचण अनेक ठिकाणी येते. जेव्हा ते म्हणतात सूर्याने हे ज्ञान दिले, तेव्हा त्याचा शब्दशः अर्थ असा नाही की सूर्य बोलला. तर त्याचा अर्थ सूर्याच्या निरीक्षणातून हे ज्ञान प्राप्त झाले असा आहे. अगदी. आधुनिक विज्ञानाकडे या प्रतिकात्मक भाषेसाठी जागा नाही. आणि सगळ्यात मोठा फरक म्हणजे चेतनेची भूमिका, नाही का? तोच कळीचा मुद्दा आहे. सूर्य सिद्धांत चेतनेला म्हणजे कॉन्शियसनेसला मूलभूत मानतो, कारण वेळेचा अनुभव घेतला जातो. आणि विज्ञानाला ते मान्य नाही. वेळ, विधी आणि जीवनशैली यांना एकत्र जोडतो, तेव्हा विज्ञानाला ते अनसायंटिफिक वाटतं. याचाच अर्थ आधुनिक विज्ञान सूर्य सिद्धांताला एका चुकीच्या परीक्षेच्या पेपरप्रमाणे तपासत आहे. इट वॉज नेव्हर मेंट टू बी अ फिजिक्स टेक्स्टबुक. इट्स अन अप्लाइड ॲस्ट्रॉनॉमिकल धर्मा. ठीक आहे, हे सगळं खूप ज्ञानवर्धक आहे, पण आपण पुन्हा जमिनीवर येऊया. आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे माणसाला घड्याळाच्या काठ्यावर पळावं लागतं, तिथे या प्राचीन ज्ञानाचा काय उपयोग? वाय डज दिस मॅटर नाव? याचा खूप खोलवर परिणाम आहे. आजचा माणूस निसर्गाच्या चक्रांपासून पूर्णपणे तुटलेला आहे. आपण ऋतूंच्या विरुद्ध खातो, सूर्याच्या लयीच्या विरुद्ध झोपतो आणि आपल्या जैविक घड्याळाच्या म्हणजे बायोलॉजिकल क्लॉकच्या विरुद्ध काम करतो. आपण आउट ऑफ सिंक झालो आहोत पूर्णपणे. म्हणजे मी रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईल बघतो, ते फक्त माझ्या डोळ्यांसाठी वाईट नाही, तर मी ब्रह्मांडाच्या एका मोठ्या लयीच्या विरुद्ध वागतोय. अगदी तसंच. आणि त्याचा एकत्रित परिणाम काय दिसतोय? अँक्झायटी, बर्नआउट, डिप्रेशन आणि जगण्यातील अर्थाचा अभाव, अ मीनिंग क्रायसिस. सनातन शास्त्राने हे भाकीत आधीच केले होते की जेव्हा समाज ऋतपासून दूर जाईल तेव्हा त्याचा ऱ्हास होईल. आणि सूर्यसिद्धांत आपल्याला त्या लयीशी पुन्हा कसं जोडायचं याचा मार्ग दाखवतो. हो, तो आपल्याला आठवण करून देतो की आपण या ब्रह्मांडाचे वेगळे घटक नाही, तर त्याचाच एक अविभाज्य भाग आहोत. तर श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. जर सूर्यसिद्धांतामधील गोष्टी अंशतः जरी खऱ्या असतील, तर याचा अर्थ असा होतो की वेळ हे फक्त घड्याळाच्या काट्यांवर मोजले जाणारे भौतिकशास्त्र नाही, तर ते ब्रह्मांडाशी साधलेले एक अलाइनमेंट आहे. खगोलशास्त्राचा आपल्या चेतनेवर आणि जीवनावर थेट परिणाम होतो. आणि कदाचित आपले विधी आणि सण-उत्सव हे अंधश्रद्धा नसून त्या वैश्विक ऊर्जेशी स्वतःला जोडून घेण्याच्या प्राचीन टेक्नॉलॉजी होत्या. यावर नक्की विचार करा. ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र एका ठराविक लयीत आणि सिद्धांतानुसार चालून या ब्रह्मांडाला संतुलित ठेवतात, त्याचप्रमाणे ज्ञानाचा हा सिद्धांत तुम्ही तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवून विचारांचं संतुलन साधायला मदत करा. जर आजच्या चर्चेने तुमच्या विचारांच्या आकाशात एक नवीन तारा उदयाला आणला असेल, तर याला लाईक करा, शेअर करा आणि सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रह्मांडाच्या या गणितावर आणि आपल्या जीवनाशी असलेल्या त्याच्या संबंधावर तुमचा काय विचार आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.